नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. बघा, 3,000 आणि 2,100 रुपयांच्या संदर्भाची महत्त्वाची माहिती पाहू शकता. बघा, सर्वांना पैसे जे आहेत ते वाटप होणार आहेत, परंतु किती रुपये वाटप होणार आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि हे कशाच्या आधारे डिसाईड होणार आहे ते देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी सर्व महिलांनी हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा. संपूर्ण माहिती तुम्हाला शेवटपर्यंत समजून जाणार आहे. सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. पाहू शकता नेमकं तुम्हाला 3,000 रुपये मिळणार आहेत की 2,100 रुपये ते देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ते कशाच्या आधारे डिसाईड होणार आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासोबतच बघा, 1 तारखेला पैसे मिळणार या संदर्भाची देखील महत्त्वाची जी काही घोषणा ही या ठिकाणी करण्यात आली आहे त्याविषयीची देखील महत्त्वाची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी सर्व महिलांनी हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा. चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा. सर्वात अगोदर महत्त्वाची माहिती आपल्या चॅनलवर, त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आता बघा, 3,000 रुपये मिळतील की 2,100 रुपये सर्वांना पैसे वाटप 1 तारखेला मिळणार त्या संदर्भाची काय मोठी घोषणा जी आहे ती करण्यात आली आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती ती लगेच आपण या ठिकाणी पाहूया. पूर्ण माहिती पाहण्यासाठी आता आपण या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता, पुरावा तुमच्यासमोर आहे. नेहमीच माहिती आपण खरी आणि पुराव्याच्या सहितच पाहत असतो. तर बघा, पुराव्याच्या सहितच माहिती आहे, पुरावा तुमच्यासमोर आलेला आहे. काय तर बघा, TV9 मराठीला आलेली बातमी आहे. TV9 मराठी सर्वांना परिचित आहे. तर बघा, महत्त्वाची माहिती काय तर महिलांच्या खात्यात 1 तारखेला खटाखट 3,000 रुपये राहुल गांधी यांची मोठी घोषणा. तर पाहू शकता बघा, LOP म्हणजेच लोकसभा ऑपोजिशन लीडर राहुलजी गांधी यांनी ह्या ठिकाणी मोठी घोषणा केलेली आहे. काय मोठी घोषणा आहे तर महिलांच्या खात्यात 1 तारखेला खटाखट 3,000 रुपये जे ते जमा होत राहणार आहे त्या संदर्भाची मोठी घोषणा यांनी केलेली आहे. आता संपूर्ण महत्त्वाची माहिती काय ते आपण ह्या ठिकाणी पाहूया. मग तुम्हाला 3,000 रुपये वाटप होणार आहेत का, सोबतच 2,100 रुपये देखील मिळणार आहेत का, सोबतच लाडकी बहीण योजनेचे 1,500 देखील मिळणार आहेत का, ते देखील आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. आता महत्त्वाचं म्हणजे बघा, सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुम्हाला 3,000 रुपये हवेत की 2,100 रुपये तुम्हाला मिळाले पाहिजे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तुम्हाला वाटत असेल तर 3,000 रुपये लिहून पाठवा, तुम्हाला वाटत असेल तर 2,100 रुपये लिहून पाठवा. आता संपूर्ण तुम्हाला पुढे क्लिअर होईल 2,100 रुपये कोण देणार आहे, 3,000 रुपये कोण देणार आहे. ठीक आहे, तर लगेचच आपण सुरुवात करूया. महाराष्ट्रातील निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीत सत्ता मिळवण्यासाठी संघर्ष सुरू आहे. त्यासाठी 20 तारखेला होणाऱ्या मतदानासाठी प्रचार रंगात आला आहे. या दोन्ही गटांच्या नेत्यांनी सर्व शक्ती जी आहे ती पणाला लावलेली आहे. बघा, दोन्ही गट म्हणजे महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, दोन्ही गटांच्या नेत्यांनी सर्व शक्ती जी आहे ती त्या ठिकाणी पणाला लावलेली आहे. 20 तारखेला मतदान आहे, 23 तारखेला त्या ठिकाणी मतमोजणी होईल आणि 25 तारखेपर्यंत निवडणूक जी आहे ती पूर्ण होणार आहे. म्हणजेच 25 तारखेला तुमची आचारसंहिता जी आहे ती त्या ठिकाणी संपणार आहे. आता बघा, पुढे महत्त्वाची माहिती म्हणजेच तुम्हाला पैसे येण्यासाठी जे काय अडथळा आहे, पैसे तुम्हाला आत्तापर्यंत का जमा होत नाही तर त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे आचारसंहिता सुरू आहे. आता ही आचारसंहिता जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तुम्हाला पैसे जमा होणार नाही. ठीक आहे, आता बघा, पुढे महत्त्वाची माहिती काय ती, आत्ता नंदुरबारमध्ये राहुलजी गांधी यांनी सभा घेतली. या सभेत त्यांनी अनेक घोषणा ज्या आहेत त्या केलेल्या आहेत. पाहू शकता बघा, राहुल गांधी म्हणाले, महाविकास आघाडीच्या महालक्ष्मी योजनेमुळे महिलांच्या खात्यात प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला खटाखट 3,000 रुपये मिळणार आहेत. पाहू शकता बघा, जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर महालक्ष्मी योजना त्या ठिकाणी राबवली जाईल. महालक्ष्मी योजना जी ती सुरू केली जाणार आहे. आता ह्या महालक्ष्मी योजनेमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर तुम्हाला महिन्याला 3,000 रुपये महालक्ष्मी योजनेमध्ये महाविकास आघाडीचं सरकार देणार आहे. बघा, जाहीरनाम्यामध्ये घोषणा केलेली आहे. आता ते देणं न देणं त्या संदर्भाची जी काही महत्त्वाची माहिती आहे ते आपल्याला सरकार आल्यानंतरच त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, कोणतं सरकार पैसे देत आहे किंवा नाही. ठीक आहे, तर सध्या तरी त्यांनी जाहीरनाम्यामध्ये तशी घोषणा केली आहे. त्यासोबतच महाविकास आघाडीच्या महालक्ष्मी योजनेमुळे महिलांच्या खात्यात प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला खटाखट 3,000 रुपये मिळणार आहेत. तुम्ही सकाळी उठल्यावर तुमच्या खात्यात 3,000 रुपये दिसणार आहेत. त्यानंतर तुम्हाला बसमध्ये तिकीट मोफत असणार आहे. पाहू शकता, बसमध्ये देखील तुम्हाला तिकीट जे आहे ते मोफत असणार, म्हणजेच बसचा जो काही प्रवास आहे तो महिलांना पूर्णपणे फ्री असणार आहे असं देखील त्यांनी जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलेलं आहे महाविकास आघाडीने. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर सध्या महायुतीमध्ये तुम्हाला बस प्रवास जो आहे तो अर्ध्या तिकिटावर होता. म्हणजे समजा 25 रुपये जर तुमचं भाडं असेल, जिथून तुम्हाला जायचं आहे तिथपर्यंत 50 रुपये जर तुमचं भाडं असेल तर त्यापैकी फक्त तुम्हाला 25 रुपये लागत होते प्रवासासाठी. परंतु महाविकास आघाडी तुम्हाला ही जी काही बसचा प्रवास आहे तो पूर्णपणे फ्री त्या ठिकाणी देणार आहे. ठीक आहे, आता बघा, पुढे महत्त्वाचं त्यांनी काय म्हटलेलं आहे, तुम्ही तिकीट न काढता बँकेत
किंवा राज्यभरात कुठेही जाऊ शकणार आहे, असं देखील राहुलजी गांधी यांनी यावेळी सांगितलेलं आहे. आता ही जी काही सभा आहे ती त्या ठिकाणी झालेली आहे आणि या सभेमध्ये त्यांनी अशा पद्धतीची माहिती दिली आहे. महाविकास आघाडी जी ती महालक्ष्मी योजना या ठिकाणी राबवणार आहे, त्यामध्ये तुम्हाला 3,000 रुपये प्रत्येक महिन्याला जे ते दिले जाणार आहेत. अजूनही बहुतेक त्यांनी घोषणा ज्या आहेत त्या जाहीरनाम्यामध्ये केलेल्या आहेत. शेतकऱ्यांचं जे काही कर्ज आहे ते माफ करण्याच्या संदर्भात अजूनही बहुतेक त्यांनी घोषणा ज्या आहेत त्या केलेल्या आहेत. जाहीरनामा तुम्ही पाहिलाच असेल, तर त्या जाहीरनाम्यामध्ये तुम्हाला संपूर्ण ज्या काही घोषणा आहेत त्या पाहायलाच मिळालेल्या असतील. ठीक आहे, आता बघा पुढे महत्त्वाची माहिती काय, तर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी देखील महत्त्वाची घोषणा केलेली आहे. ती देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत, म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात येईल. बघा तर बघा पुढची अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहू शकता. बघा एकनाथजी शिंदेसाहेब, आचारसंहिता संपल्याबरोबर डिसेंबरचे पैसे बहिणींच्या खात्यात जमा होतील, CM शिंदेंची घोषणा. पाहू शकता बघा स्वतः या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सांगितले आचारसंहिता संपली की लगेच डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तुमच्या अकाउंटला जमा होणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. बघा आत्तापर्यंत तुम्हाला 7,500 रुपये जे ते मिळालेले होते, 5 हप्त्यांचे पैसे होते. ठीक आहे, नोव्हेंबरपर्यंतचे पैसे तुम्हाला वाटप झालेले आहेत. बहुतेक ज्या महिलांना अजून 1ही रुपया मिळालेला नाहीत त्या महिलांना देखील पुढचे हप्ते त्या ठिकाणी मिळणार आहेत. त्यामध्ये मागे देखील मी तुम्हाला अपडेट दिली होती. स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले अर्ज भरलेत परंतु पैसे आले नाहीत. अशा ज्या काही महिला आहेत ज्यांना अजून 1ही रुपया आलेला नाही, त्यांनी फॉर्म भरला आहे, त्या महिलांना देखील पैसे येणार असल्याचं त्यांनी सांगितले. आता बघा आचारसंहिता संपल्याबरोबरच डिसेंबरचे जे काही पैसे ते बहिणींच्या खात्यात जमा होतील असं देखील या ठिकाणी सांगितलं आहे. आता ह्यामध्ये लक्षात घ्या तुम्हाला किती रुपये मिळणार आहे. बघा एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सुरुवातीला सांगतोय, बघा लक्षात घ्या, जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर तुम्हाला 3,000 मिळतील आणि महायुतीचं सरकार आलं तर तुम्हाला 2,100 रुपये मिळणार आहेत. सरकार कुठलंही येऊ, लाडकी बहीण योजनेची जी काही रक्कम आहे ती वाढलेली आहे. सध्या तुम्हाला 1,500 रुपये मिळत होते, तेच आता तुमच्या ह्या ठिकाणी वाढणार आहेत. म्हणजेच एकतर तुम्हाला 3,000 किंवा 2,100 रुपये मिळणार आहेत. कुठलंही सरकार आलं तर ते तुम्हाला त्या ठिकाणी रक्कम जी ती वाढवूनच देणार आहे. आता बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुतीसाठी निवडणुकीची मोठी खेळी आहे. सध्या याच योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूचे नेते आपल्या प्रचार सभांमध्ये चढाओढीनं रकमा ज्या आहेत त्या वाढवताना दिसत आहेत. त्यातच लाडकी बहीण योजनेत 2,100 रुपये द्यायचा निर्णय आम्ही घेतला आहे. तसंच शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचा निर्णय आपण घेतला. जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवण्याचा निर्णयही आपण घेतला. अंगणवाडी सेविकांना 15,000 रुपये देण्याचा निर्णयही घेतला. त्यानंतर सरकार स्थापन झाल्यावर विजन महाराष्ट्र 100 दिवसात मांडू असंही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यावेळी म्हणालेले. दरम्यान लाडकी बहीण योजनेचे पैसे जून 2024 पासून, बघा योजना जी आहे ती जुलैपासून सुरू झाली होती. जुलै महिन्यापासून तुम्हाला अपडेट देतो आहे, त्यामुळे मी संपूर्ण तुम्हाला एक पार्श्वभूमी सांगतो आहे. बघा ही जी काही योजना आहे ती जुलैपासून सुरू झाली होती. जुलैपासून अर्ज करायला सुरुवात झाली. सुरुवातीला नारी शक्ती दूत ॲपवर अर्ज भरले. त्यानंतर पहिला हप्ता तुम्हाला आला 14 ते 19 ऑगस्ट. 19 ऑगस्टला रक्षाबंधन होती. दुसरा आला 29 ते 31 ऑगस्ट. तिसरा हप्ता आला होता तुम्हाला 25 ते 29 सप्टेंबर. चौथा हप्ता तुम्हाला आला होता ऑक्टोबरमध्ये. जवळपास 1 तारखेपासून ते 6 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला पैसे त्या ठिकाणी वाटप सुरूच होतं. ठीक आहे, आता बघा जर आपण पुढे पाहिलं तर आता नोव्हेंबर 2024पर्यंतचे पैसेही महिलांना मिळालेले आहेत. नोव्हेंबर महिन्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू होत असल्याने या महिन्यातील पैसे ऑक्टोबर महिन्यातच सरकारकडून खात्यात जमा करण्यात आलेले आहे. पुढचा हप्ता तुमचा डिसेंबरचा. पण आता याच नोव्हेंबर महिन्यात 20 तारखेला निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे साहजिकच निवडणूक संपल्यानंतर आचारसंहिता देखील संपुष्टात येईल. त्यामुळं आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच डिसेंबर महिन्यातील पैसे बहिणींच्या खात्यात जमा होतील असं आश्वासन देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहे. त्यामुळे डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तुम्हाला याच म्हणजेच नोव्हेंबर महिन्यातच मिळणार असल्याचं स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले. त्यासोबतच जर आपण पाहिलं तर स्वतः राहुलजी गांधी यांनी देखील सांगितले 1 तारखेला तुम्हाला 3,000 रुपये मिळणार आहेत. जर त्यांचं सरकार आलं तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या घोषणा ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच काय तर लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढलेली आहे. त्यासोबतच जे काही रक्कम आहे आता पुढचा हप्ता तुम्हाला लवकरच वाटप होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.